आरेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील सर सध्या आमच्या सोबत आहे। सर, एक महिलेच्या फेकल्याचे प्रकार समोर आले आहेत, काय नक्कीच काय घटना आहेत, काय झालं होतं? दिनांक 21 जून पहाटे 6:45 ते 7 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की एक वयोवृद्ध महिला आहे, 65 ते 70 वर्ष वय असलेली, की जी दिनकरराव देसाई मार्ग जो आरेमधून रस्ता जातो त्याच्या युनिट नंबर 32च्या कॉर्नरला एक बाजूला रस्त्याच्या बाजूला बसलेली आहे। तर आपले अधिकारी अंमलदार त्या घटनास्थळी पोहोचले, त्या महिलेची परिस्थिती पाहिली, तिच्या चेहऱ्यावर गँग्रीन वगैरे झालेलं आहे, जखमी अवस्थेत आहे। तर त्या महिलेला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्याकारणाने तिला हॉस्पिटलला ट्रॉमा केअर हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। तिथे ट्रॉमा केअरला तिचे ॲडमिट करून घेतलं नाही, कारण तिथे त्या प्रकारची सुविधा नसल्याकारणाने मग तिला पुढे कुपरला न्यायला सांगितलं। कुपरला नेल्यानंतर तिथे त्यांनी 5-5:30च्या दरम्यान ॲडमिट करून घेतलं। तर सध्या ती म्हातारी जे वयोवृद्ध महिला आहे ती तिथे कुपरला ट्रीटमेंट चालू आहे तिची। काय झालं होतं खरंच आणि कुठून आली होती, काय कोणी फेकला होता की काय झालं होतं? नाही, फेकलं असं नाही म्हणू शकत। ती रस्त्याच्या बाजूला बसलेल्या अवस्थेत मिळून आली। ती तिथे आली कशी, कोणी आणून तिला सोडलं की चुकून आली, याची चौकशी चालू आहे। पण महिला कोण होती, राहायला कुठे होती, कोण त्यांच्यासोबत कोणी आला होता, काय काय CCTV मध्ये किंवा काही पुरावा आहेत का? नमूद घटनास्थळी CCTV नाही आहे। आम्ही त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली, तिला फक्त तिच्या नातवाचं नाव बोलता येत आहे, फक्त ती राहते कुठे याबाबत तिला काही सांगता येत नाही। तिने ज्या 2 ते 3 ठिकाणं सांगितले त्या ठिकाणी अंमलदारांना आम्ही पाठवलं, पण त्या सांगितलेल्या मुलाचं किंवा नातवाचं नाव असलेलं व्यक्ती तिथे कोणी राहत नाही आहे। आता जस्ट माहिती दिलेली आहे, हॉस्पिटलमधून माहिती मिळाली की ते हनुमान नगर येथे राहायला आहेत आणि तिथे त्यांचं चप्पलचं दुकान आहे, एका व्यक्तीला भाड्याने दिलं आहे। आमचे अंमलदार गेले आहेत त्या ठिकाणी, आता त्यांचं ठिकाणं मिळून आलेलं आहे, त्यांचा नातू तिथे मिळून आला आहे, ते येत आहेत पोलीस स्टेशनला। महिलेचे नाव काय आहे सर, त्याचं खरंच झालं काय? महिलेचं नाव यशोदा गायकवाड म्हणून आहेत। घरी आजारी परिस्थितीत होत्या, त्यांचं मुलाचं नातवाचं म्हणणं आहे। आता ते आल्यानंतर चौकशी करून समजेल की त्या इथं आल्या कशा। कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।